अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे दीपावली, तर सर्वांनाच दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज एक अत्यंत प्रभावी उपाय आपण बघणार आहोत आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या घरी आज संध्याकाळी 12 वाजता करायचाच आहे। बघा, माता लक्ष्मी आपल्या प्रसन्न व्हावी, माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्या घरावर राहावी, आपल्या घरातली सर्व दरिद्रता अलक्ष्मी घरातून कायमची निघून जावी, यासाठी आपण सतत धडपड करत असतो, सेवा उपाय करत असतो। आणि आता हे वर्षातून एकदा आपण महालक्ष्मीचं हे पूजन करत असतो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी। आणि ही सेवा तुमची वाया जाऊ नये यासाठी संध्याकाळचा आजचा हा उपाय सर्वांनी करायचा आहे। अगदी सोपा उपाय आहे। तर बघा, एरवी आपल्याला 12 वाजेपर्यंत जागरण करावं लागत असतं, कारण संध्याकाळी 12ची वेळ ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते। त्याच्यामुळे आपलं जे काही दरवाजा खिडक्या आहेत ते सर्व काही चालू ठेवायचं, उघड्या ठेवायच्या। लाइटिंग जे काही तुम्ही आकाशकंदील वगैरे लावलेले आहे सर्व काही सुरू ठेवायचं। घरात अंधार वगैरे करून ठेवायचा नाहीये। त्यातले जे काही महिला पुरुष जे काही सर्वांनी जागरण करायचं आहे संध्याकाळी 12 वाजेपर्यंत। त्याच्यामुळे 12 वाजेपर्यंत आपण जागरण करणार आहोत। तर आपण सेवा काय करायची त्या दिवशी, महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी महालक्ष्मी मातेची किंवा भगवान विष्णूंची ह्या सेवा आपण करायच्या आहेत। संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुमचं सर्व आवरून लक्ष्मीपूजन वगैरे झालं, सगळं आवरून झाल्यावर झोपायचं वगैरे नाही, ह्या सेवा करायच्या। त्याच्यानंतर 12 वाजता मग आपण तो उपाय करायचा आहे। तर सेवा काय करायच्या बघा, माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या ह्या सेवा आहेत आणि खूप सोप्या सेवा आहेत आणि ह्या तुम्ही घरामध्ये तुमच्या लक्ष्मीपूजन झाले की करून घ्यायच्या आहेत। तर लक्ष्मीपूजन झालं की तुम्हाला जी काही पोटलीची सेवा सांगितली ती सेवा पण तुम्ही करू शकता, तुम्हाला जर याच्या अगोदर झाली नसली तर। त्याच्यानंतर जी नारायण पोटली आहे त्याच्यावर पण श्रीसूक्त वगैरे वाचून ती पोटली आपण त्याच्यावर सेवा करायची, माता लक्ष्मीच्या पूजेपाशी ती ठेवायची आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी त्याची पोटली करून तिजोरी गल्ल्यामध्ये ती ठेवू शकता। त्याच्यानंतर बघा, आजच्या सेवा काय आहेत। तर आज तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे। नुसता जप आहे, एक माळ तो करायचा आहे स्वामींचा। त्याच्यानंतर ऋणनाशक गणेश मंत्र तो एक माळ जप करायचा आहे। प्रत्येकी मंत्र एक एक माळ तुम्हाला जप करायचा आहे। मी तुम्हाला मंत्र सांगते, ते प्रत्येकी एक एक माळ जप करायचा आहे। त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ, त्याच्यानंतर कमलात्मक मंत्र, त्याच्यानंतर विष्णू गायत्री मंत्र एक माळ, त्याच्यानंतर कुबेरांचा मंत्र एक माळ, त्याच्यानंतर गीतेची 15वा अध्याय, त्याच्यानंतर गीतेची 15 नावे, हे पण तुम्हाला सेवा घ्यायची आहे। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र सगळ्यात प्रभावी ही सेवा आहे भगवान विष्णूंची। त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे। जिथे विष्णूंच्या सेवा असतात तिथे माता लक्ष्मी सदैव तिथे वास करत असते। त्याच्यानंतर राम रक्षा स्तोत्र एक वेळेस म्हणायचं आहे आणि श्री ललिता सहस्त्रनाम स्तोत्र हे पण एक वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे। तर क्षमा प्रार्थना स्तोत्र हे तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे। सर्व सेवा करायच्या आहेत, कंटाळा अजिबात करू नका, कारण लक्ष्मी प्राप्तीच्या ह्या सेवा आहेत। तुम्ही दीपावलीच्या दिवशी ही सेवा करणार आहात, त्याच्यामुळे ह्या सेवेचं फळ लाखो पटीनं तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे। त्याच्यामुळे हे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा सर्वांनी करा। असं नाही की घरातल्या एकाच व्यक्तीनं करायची आहेत। बघा, काही सेवा आपण करायच्या, काही सेवा इतरांना पण करायला द्यायच्या, म्हणजे सामूहिक आपल्या कुटुंबामध्ये जितके काही मेंबर्स आहेत तितके सामूहिक पद्धतीने ह्या सेवा करून घ्यायच्या। सर्व काही 12 वाजेपर्यंत सेवा करायच्या। त्याच्यानंतर 12 वाजता हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। तर उपाय काय आहे, याने तुमच्या घरातली दरिद्रता अलक्ष्मी निसारण याने होते, म्हणजे आपल्या घरातून अलक्ष्मी निघून जाते। हा जर उपाय तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये मतभेद, त्याच्यानंतर किटकिट, त्याच्यानंतर विनाकारण होणारे भांडणं निघून जात असतं। त्याच्यामुळे हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर करायचं काय आहे, झाडू घ्यायचा जुना, जो पूजेमध्ये आपण ठेवला झाडू आहे तो नाही घ्यायचा, आपली जुनी केरसुनी ती घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुमच्या घराच्या पाठीमागची जी काही भिंत असते, शेवटची भिंत पाठीमागची, तिथे जाऊन तो झाडू तिथे ठेवायचा। त्याच्यानंतर तुम्हाला तो फरकत म्हणजे आपण जसा झाडू कसा मारतो पण तो उचलायचा नाहीये। तो झाडू तुम्हाला हाताखाली जर एकदा ठेवला तर तो फरकत तुम्हाला आपल्या मेन दरवाजा आहे त्या चौकटीच्या बाहेर तुम्हाला तिथपर्यंत न्यायचा आहे। चौकटीवर एकदा आपटायचा आहे।
आपटायचं म्हणजे एकदा तिथे आपटायचा. त्याच्यानंतर त्याची थोडीशी जी काही फणी असते ती तुम्हाला काढून टाकायची आहे. त्याची थोडीशी जे काही फड असतो आपण फणी म्हणतो ती थोडीशी काढायची, ती तुम्हाला टाकून द्यायची आहे. हे सर्व काही करत असताना तुम्हाला अलक्ष्मी निसारण हा शब्द म्हणत राहायचा आहे. अलक्ष्मी निसारण याचा अर्थ असा होतो की अलक्ष्मी आपल्या घरामधून निघून जात आहे. अलक्ष्मी निसारण, त्याच्यामुळे याने आपल्या घरातली अलक्ष्मी निघून जाते. आणि नंतर तो झाडू तुम्ही तुमच्या घरामध्ये थोडासा फळ त्याचा टाकून द्यायचा आणि आपण घरामध्ये यायचं. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. म्हणजे खूप सोपा उपाय आहे. आणि हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी जर केला तर बघा, तुम्हाला जर असं एखाद्या वेळेस वाटलं असेल एखादा व्यक्ती घरी आला आपल्या आणि तो गेल्यावर आपल्याला घरामध्ये म्हणजे अशांतता वाटते, घरामध्ये करमत नाहीये, किंवा एखादा घरातून व्यक्ती निघून गेल्यावर घरात किटकिट सुरू होते, वादविवाद सुरू होतात, मनस्ताप होतो, असं जर एखाद्या वेळेस जर वाटलं तर तुम्ही त्यावेळेस सुद्धा हा उपाय करू शकता. म्हणजे तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सर्व निघून जाते ह्या उपायानं. नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.